350 वर्षांपूर्वी शिवरायांनी बांधलेला सिंधुदुर्गचा किल्ला अजून सुद्धा मानाने डौलतोय। मात्र अवघ्या 8 महिन्यांपूर्वी बांधलेला सरकारने बांधलेला हा शिवरायांचा पुतळा कोसळलेला आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। सिंधुदुर्ग जिल्हावासियांना धक्कादायक अशी ही घटना आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यामध्ये राजकोट या ठिकाणी आपण आहोत। राजकोट या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा 28 फुटी जो पुतळा, तलवारधारी पुतळा हा येथे राजकोट किल्ल्यावर उभारला होता आणि 4 डिसेंबर नौसेना दिन या दिवशी हा उभारला होता मालवणमध्ये। आणि नौसेनाने विविध प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवली होती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं होतं। आणि त्यानंतर आज म्हणजे 8 महिन्यानंतर आज जी ऑगस्ट आहे 26 ऑगस्ट आहे, या दिवशी हा पुतळा दुपारी 1:30च्या सुमारास कोसळला आणि त्यानंतर सगळीकडेच संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक दुःखद घटना ही आपल्याला सगळ्यांना खेदजनक वाटणारी घटना आहे। कारण आपल्या महाराजांची ही अशा पद्धतीने पुतळा जर कोसळला असेल तर काही नेमकं हे कसं झालं ह्याचा जर विचार केला असता तर इथे जे समुद्राच्या लाटा आहेत, वारा आहे आणि वादळ आहे, या नैसर्गिक आपत्तीच्या दरम्यान हे झालं असं प्रशासनाकडून सांगण्यात आहे। विरोधक आरोप करतायत कुठेतरी याचा जो आहे ते कारवाई व्हावी, याचा तपास व्हावा, कारण अशा पद्धतीने काम जर निकृष्ट झालं असेल तर त्याचा तपास करण्याची गरज आहे असं देखील विरोधक इथे सांगत आहेत। आपण या ठिकाणी आहोत आणि अशा पद्धतीच्या घटना घडल्या तर पूर्ण आता शिवप्रेमी देखील नाराजी व्यक्त करत आहेत। अशा पद्धतीच्या कामाची शिवप्रेमी तीव्र निषेध देखील व्यक्त करत आहेत। कॅमेरामन अमेय सुर्वेसह उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।